नमस्कार. जय महाराष्ट्र. कसे आहात आपण सर्व? तात्या, काका, नाना, चिंट्या बिट्या, राणी परी हमेशा सर्व स्वस्त आणि मस्त राहावे अशी मंगल कामना करतो. जीवनात तुम्ही कोणाला किती जीव लावा, समोरून आपल्याला रिस्पॉन्स नसेल ना तर ते व्यर्थ आहे. कुठल्याही व्यक्तीला जेव्हा खूप इझिली काही मिळतं ना तेव्हा त्याची व्हॅल्यू नाही राहत, पण जेव्हा ती वस्तू नाहीशी होते आणि जेव्हा गरज लागते तेव्हा ती वस्तू मात्र मिळत नाही. कारण कुणाचे प्रेम आणि विश्वास हे सहजासहजी कोणालाच मिळत नाही. तुम्ही जर त्याला गमावले तर संपूर्ण आयुष्य घालवले तरीही ते परत मिळत नाही. म्हणून जीव लावणाऱ्या माणसाला जपा, त्याच्या प्रेमाची किंमत करणं शिका. एकदा जर अशा व्यक्तीला तुम्ही गमावले तर कितीही शोधा, ती व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मोठा समुद्राहून खारट होण्यापेक्षा लहान झराहून गोड व्हा, जिथे वाघ सुद्धा मान खाली घालून पाणी पितो, नाही का? म्हणतात ना, आपण एका व्यक्तीवर रागवतो, चिडतो, भांडतो, दूर जातो आणि पुन्हा माफीनामे करून जवळ येतो. ते ज्या व्यक्तीवर एवढा हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला ऍक्च्युअल मध्ये खूप प्रिय असते. पण खरंच कधी कधी राग, मेंटल स्ट्रेस, इगो एवढ्या मध्ये येतो की भांडण सोडून एकत्र येणे हे सोल्युशन नसतंच. पण कधी असा विचार आलाय का तुमच्या मनात, जर ती व्यक्ती ह्या जगात नसेल तर काय होईल? ती व्यक्ती आपल्याला कायम सोडून गेली तर काय होईल? कोणाच्या आयुष्यात असं होऊ नये, पण झालं तर कोणाशी भांडणार, कोणाशी बोलणार, कोणाशी वाद घालणार, कोणाशी चिडणार, कोणासाठी रुसणार? आयुष्य फार मोठे आहे, पण पाहायला गेलं ते एक छोटही आहे. खूप काही गोष्टी मनातल्या मनात राहून जातात. चिडणं, बोलणं सर्व असावं, पण काही क्षणातच त्या व्यक्तीला गमवावं असं काही करू नये. म्हणतात कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही असे सगळेच म्हणतात, पण कुठे ना कुठे 0.001% ने तरीही ते अडतं. प्रत्येक नातं मैत्रीचं असो, प्रेमाचं असतो, कुटुंबातील असो, ते सुंदरच असतं, पण अति रागामुळे ते काय निष्ठून जातं. ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कारण का माहितीये, आयुष्याने दिलेला प्रत्येक क्षण हा फार अनमोल असतो. तुम्हाला माहितीये, आपण जो श्वास घेतो तो श्वास घेण्यासाठी किती लोकांनी जीव सोडला असेल आजच्या दिवशी, या क्षणी, पण तो श्वास आपण घेतोय ह्याच्यापेक्षा मोलाचं आणखीन काही नाही. म्हणा, भेटूया परत थोडेसे मनातले घेऊन तुमच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद.